बाबा, मग गाडीमध्ये कोण होतं? गाडीमध्ये भावांनो, लय उशीर झाला. कधी आपण कर्नाटकला पोहोचणार आणि कधी आपण डाळिंब भरून आणणार? मी आधीच सांगत होतो लवकर आवरा, पण नाही. आता गप बसा आणि चला. पंकजला तर काही कळतच नाही, नुसता पोरींसोबत बोलत असतोय. ए झक मारेनो, एक तर आधीच उशीर झाला. इथं सकाळपर्यंत काय पण करून कर्नाटकला पोहोचायचं आहे. नुसती किरकिर लावल्या मगाचपासून. तुम्ही दोघे जळताय वाटतं माझ्यावर. अरे जा की लागा, आम्हाला काय तेवढंच काम आहे तुझ्यावर जळायला. हा जर मार वेळेत शेतकऱ्यापासून मार्केटला पोहोचला तर यामध्ये आपला भरपूर फायदा आहे. लागा तू सुधारला की लागा. सम्या, ते कोणतं गाव आहे रे? आपण सध्या आंधगावाच्या जरा पाठीमागं होतो. ते रस्ता किती सामसूम आहे बघ की लागा. मी तर असं ऐकून आहे ते दरोडेखोर असतात. नाही, हे नुसतं अफवा आहे. मी खूप वेळा रस्त्यावरून गेलोय. असं काय नसतं इथं. काय झालं रे? छे, गेली मिस पाण्यात. पंक्चर झाली. काय भंगार बोडीची गाडी, हिला पण इथेच पंक्चर व्हायचं होतं. सम्या, आता काय करायचं रे? तू काय भेलाय? स्टेपने आहे का आपल्याकडे? अरे स्टेपनीच नाही गाडी. सम्या, आई शपथीतनं फक्त बाहेर निघतो. तुझी गाडीच भांगारला घालतो. ए, पहिले ते टायर खोला. लय बडबड करत बसू नका. इथून अंदाज 2 किलोमीटर आहे. मी आणि पंकज जातो आणि टायर पंक्चर काढून घेऊन येतो. तू गाडीत बस. मी आणि पंकज जाऊन पंक्चर काढून लगेच येतो. अरे बाबा, मला भीती वाटते. मी काय तर बसत नाही का? ए, तुला चालायचं होणार नाही. तू पूर्ण रात्र घालवशील. आम्ही दोघे जाऊन पंक्चर काढून घेऊन येतो. तुझी लागा मी काय. ए, तू टायर घे आणि चल. तू गाडी आत लॉक करून बस रे. ए, चल तू. आणि तू गाडी आत लॉक करून बस. आम्ही लगेच पंक्चर काढून घेऊन आलो. बरोबर. पहिलेच फाटून आल्या आणि वरना मी भलतेच आवाज. जाऊ दे लागा, लॉक करून बसतो.
काय गाडी भांगार बोडीची लागा. काय पंक्चरवाला गावतो का नाही कोणाच तो काढून दिलं तर बरं आहे पंक्चर. खूप वेळ होईल आपल्याला. जेव्हा कर्नाटकला पोहोचायचं तेव्हा पोचायची लागा. पाय दुखाय लागले. आले जवळ आले. अर्धा किलोमीटर वाटतं अजून. चल फक्त लाईट दिसते. ते यार लागा. लागा चाक ढकल इथं दम भरलाय माझा लागा. घे घे थोडं राहिले हो, घे तो नुसतं लागा बळ बघतोय लागा. अरे हे काय येतं आलेला का लाईट दिसते नाही तुला. दम हे काय भरलाय जवळ लागा. गाव आलंय. सम्या दुकान कुठं आहे रे? अरे हे काय इथून उजव्या बाजूला तर बघ ते आलं. ए चल चल लवकर तो ते बंद करायला लागले बघ. चल चल लवकर. हो काका थांबा हो आमचं जेवढं पंक्चर काढून देऊ. काय हो, किती वाजले द्या काय टायमिंग असते का नाही काका, हो? खूप दिवसभर वेळ वैताग आलाय. खूप वेळ लांबून झाला आलोय आम्हाला. काका. लय लांब जायचं नाही हो, काका. वैताग आलाय आम्हाला. पाया पडतो सकाळचं- तुमच्या. तुमच्या पाया पडतो कशाला काका. पाया पडताय अहो? किती वेळ झालं मला सांगा बरं. घरात बायका पोरं ओरडत असतील. ठीक आहे ठेवा काढतो. घे रे इकडं. एवढ्या रात्रीच कुठे चालला होता आता? काका आम्ही सध्या कर्नाटकला चाललो होतो. तिथल्या एका शेतकऱ्याकडून माल घेऊन आम्हाला दुपारपर्यंत मार्केटला लावायचा आहे. पण काय करता मध्येच गाडी पंक्चर झाली. तुमचं नशीब चांगलं, माझं खराब. का हो, काय झालं? कुठे झाली पंक्चर? ए मागच्या वड्यात. अंधोक चौड्यात? हा हे देवा, तिथं गाडी पिशी कोण आहे का? हो आमचा जोडीदार आहे. पण तुम्ही एवढं का घाबरलाय? शेट, त्या वाड्यात एका बाळातिंबाईला मारून टाकलं होतं. तेव्हापासून तो वडा शापित झाला आहे. तिथं रात्रीचं माणसं तर सोडा, जनावरही जायला घाबरतात. त्या वड्यात रात्रीचं कोणी सुद्धा जात नाही, कारण तिथं आजही तिचा रडण्याचा आवाज ऐकू येतो. रात्रीचं त्या वड्यात आत्तापर्यंत कितीतरी माणसं गेली आहेत, पण ते कधीच जिवंत माघारी आली नाहीत. तुमच्या जोडीदाराचा जीव खरंच धोक्यात आहे. पंक्चर काढून झाले तुमचं. लवकरात लवकर गाडीजवळ जावा, नाहीतर घात होण्याची शक्यता आहे.
चल चल, अरे तो तर दिसना झालाय. गणेश, ए गणेश, ए गणेश, तुला काय झालंय? गण्या गण्या खोल की दरवाजा आहे. गण्या गण्या उठ उठ दरवाजा खोल. गणेश, अरे दरवाजा खोल गणेश. ए गणेश, गणेश, उठ की खोल दरवाजा. ए गण्या गण्या दरवाजा खोल. सम्या चावी तर तुझ्याकडे आहे. उघड की दरवाजा. उघड उघड. गण्या 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 सम्या मला तर वाटतं हा काय तर बघून बेशुद्ध पडलाय. गण्या हा हा बेशुद्ध आहे. ए गण्या, ए गण्या उठ की. ए ह्याला बसू. बस लवकर. चल लवकर आपण टायर बसून घेऊ. चल चल चल. पंकज, तुला कोणाचा आवाज आला का? नाही रे कोणाचा आला. बसव लवकर, निघायचं आपल्याला पटकन. चल चाल लवकर, बस लवकर. होते नाही चालू. होतं होतं. झाली एकदाची गाडी चालू. चल चल लवकर. चल चल निघूया. चल लवकर लागा. खरंच खूप भयानक जागा आहे. आहे. तिला फक्त तूच मारू शकतो. ती परत आली आहे.